मला काय माहिती, मला काय माहिती नाहीये. मी निवडणुकीत गुंतलेलो आहे, त्यामुळे कोण काय बोललं याच्यावर माझं तरी लक्ष नाही. रेकॉर्डवर होणार कसं? सगळं करणारे रेकॉर्डवालेच, सगळे करणारे ज्याला धनशक्तीवाले, ज्यांच्या सत्ताधाऱ्यांशी त्यांच्यात बसणं उठणं. त्याच्यामुळं असं शहरात तर आता एक जण कोणीतरी मला चांगलं बोललं की आधी हातपाय धुत होते, आता फार आंघोळ झालेली पैशाने. आता या विषयाला बोलावं काय असा प्रकारचा प्रश्न मनात आहे. कारण जर अशाच पद्धतीनं निवडणुका होत गेल्या मग लोकांचे प्रश्न, जनतेचे प्रश्न आणि सर्वसामान्य काम करणारा कार्यकर्ता यांनी काय करायचं हा प्रश्न आहे. परंतु हे सगळं होत असताना निवडणूक आयोग असो, पोलीस असो, डोळे झाकून बसलेले होते. हे तितकंच करायचं. मात्र असं असताना बोगस मतदानाचे मतदार देखील आढळले, जे सिटी पोलीस स्टेशनमध्ये आणले, त्यांची चौकशी देखील सुरू आहे. गुरख्याच्या आडून काही महिलांना देखील ताब्यात घेतलेलं होतं. नाही, बोगस मतदान तर मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. आता माझ्याकडे पुण्याहून एक मतदार आला, आता मला भेटला. त्याचं मतदान, तो मतदानासाठी पुण्याहून आला आणि त्याचं मतदान ऑलरेडी झालेलं होतं. बरं, आता टेंडर वोट वगैरे या सिस्टीम पण या इलेक्ट्रॉनिक याच्यामध्ये कशा पद्धतीनं होतं. आधी तरी टेंडर वोट बॅलेट असताना व्हायचं, परंतु आता त्या सगळ्या सिस्टीमच नाही. एवढं ID प्रूफ मागतो आपण, एवढ्या सगळ्या गोष्टी, तरी बोगस मतदान होतं. तर याच्यावर आळा बसणं आवश्यक आहे. दिवसभर तुम्ही फिरला असाल, कशा पद्धतीचा प्रतिसाद होता, काय वाटतंय, निकाल कसा आहे? प्रतिसाद चांगला आहे, सगळीकडे चांगलं आहे. आमचं तरी चांगलं होत असताना, परंतु हे सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी ज्या पद्धतीनं धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर केलेला आहे, मला नाही वाटतं त्याचा प्रभाव सर्वसामान्य जनतेवर पडेल. कारण एका जणाने 2-2, 4-4 लोकांचे पैसे घेत बसले लोक. मतदान ते एकाला करणार आहे, याचाच अर्थ तो सर्वसामान्य माणसाची सेवा करतो अशा व्यक्तीला लोक निश्चित प्रेफर करतील, असं माझं तरी मत आहे. मला काहीच माहिती नाही, बोलू त्यांच्याशी, नेते आहेत ते आमचे, बोलूया त्यांच्याशी, काय प्रॉब्लेम. एकूण राज्यातल्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुका आहेत. मात्र सर्व ठिकाणी जर बघितलं तर अनेक भाजपवरती अनेक आरोप प्रत्यारोप आले, व्हिडिओ देखील समोर आले. मात्र एवढं सगळं असताना निवडणूक आयोग कुठली कारवाई करत नाही किंवा कुणीच या संदर्भामध्ये कुठला आवाज देखील उठवत नाही. आवाज तर उठवलेला आहे ना, जनतेनं उठवलेला आहे, मीडियाने पण उठवलेला आहे. मीडियाचे निश्चित त्या प्रकरणात स्वागत करतो. कारण अशा पद्धतीने छोट्या छोट्या घटना प्रसार माध्यमांनी समोर आणलेल्या आहे. जे विरोधातले उमेदवार आहेत त्यांनी सुद्धा निवडणूक आयोगाकडे तक्रारी केलेल्या आहेत. आता ही शाही ही सकाळी झालेली, ही आत्ता मिटली समजा माझी. आता हे काय प्रकार आहे? आता पण कधीच नव्हतं झालं. महिना 2-2 महिने शाही राहायची, आता कुठे शाही? बऱ्याच जणांचं असं केलं मिटवली तरी मिटली. मला ते नंतर कोणतरी सांगितलं, मी हे केलं तर मिटली ती. हे काय प्रकार आहे? म्हणजे निवडणूक आयोग निवडणुकीचा फार्स करतो की सत्ताधारी पक्षाला त्याला निवडून आणण्यासाठी या सगळ्या गोष्टी, रिकामटेकड्या गोष्टी करतो. मग ते राजसाहेब म्हणले तसंच आहे की यांना सगळ्यांना निवडून आलेलं आहे अशा पद्धतीने घोषित करायला काहीच हरकत नाही. मात्र शिवसेनेला बाजूला ठेवण्यासाठी कुठेतरी इथे सगळे जे धनवान आहेत, मातब्बर आहेत, त्याच्यानंतर इथलचे शेटजी भटजी सगळे एकत्रित आले आणि तशा पद्धतीने प्रयत्न करतात. हे पण सर्वसामान्य जनतेशिवाय मोठं कोणीच नाही. कोणी शेटजी असेल नाही तर, आणि तुम्ही कोणता शब्द वापरला पुढचा तो असेल, पण सामान्य जनता ही अतिशय महत्वाची आहे. शिवसेना माननीय उद्धवजींच्या नेतृत्वाखाली या सामान्य जनतेची सेवा करत आलेलं आहे. शिवसेना प्रमुखाची जी शिकवण आहे त्या पद्धतीने आम्ही काम करतो. जनतेच्या दरबारात आम्ही गेलेलो आहोत आणि मला वाटतं जनता आम्हाला यश देईल. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.